अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। कशात तुम्ही सर्वे? तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा आवडता दिवस आहे। गुरूंप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या सगळ्यांचे काही ना काही सेवा चालू आहे, आपले पारायण चालू आहे। पण बघा, काहीतरी सुख दुःख मुले, काही अडचणींमुळे जर कोणाला पारायण करणं, काही सेवा करणं शक्य होत नाही, मग त्यांच्यासाठी कोणती सेवा आहे? मग अशी कोणती सेवा आहे जी तुम्ही करू शकता, ज्याला कोणतेही नियम अटी नाहीये? बघा, स्वामी चरित्र सारामृत पारायण करायला सुद्धा काही जास्ती अटी नाहीयेत। फक्त एवढंच नियम पाळायचे त्याच्यामध्ये की पर अन्न वर्ज्य आहे आणि नॉनव्हेज नाही खायचंय, मांसाहार वर्ज्य आहे। गुरुचरित्र पारायणचे सुद्धा खूप नियम आहेत। पण काय होतं, कधी कधी ना नियम अटी पाळून आपल्याला महाराजांची सेवा करणं शक्य होत नाही। मग अशा वेळी काय करायचं, मी तुम्हाला एक सांगू का? जर तुम्ही खूप दुःखात आहात, खूप त्रास आहे, तुम्हाला काय करावं कळत नाहीये, मार्ग मिळत नाहीये, मग अशा वेळेस ना तुमचे जे काही दुःख संकट, जे काही तुमचा त्रास आहे ना, तुमच्या आयुष्यात जे काही दुःख संकट चाललेत, 2 मिनिटं ते साईडला ठेवून 2 मिनिटं तुम्ही तुमचं मन शांत ठेवा। तुमच्या आयुष्यात जे काही त्रास आहेत, संकट आहेत, महाराजांसमोर बसा, त्यांना सांगा, त्यांच्या समोर रडा, त्यांच्यावर रागवा, तुमच्या मनात जे काही आहे ते त्यांना सांगा, तुमचं मन हलकं करा। जसं एक बाळ आईजवळ आपले सर्व दुःख सांगून रडतो ना, त्याचप्रमाणे आपल्या महाराजांसमोर बसून तुम्ही सर्व तुमच्या मनात जे काय आहे ते सांगा। परमेश्वराजवळ रडू येणं, परमेश्वरासमोर बसून रडणं, ते स्वतःला तुम्ही खूप भाग्यवान समजा। कारण ना, आपण इतर कोणाला सांगतो ना, काही लोकांना रडून ऐकायची सवय असते आणि जगाला हसून सांगण्याची सवय असते। म्हणून मी तुम्हाला सांगते, इतर कोणालाही तुमचे दुःख त्रास सांगण्यापेक्षा तुम्ही देवासमोर बसा, महाराजांसमोर बसा आणि तुमचं जे काही मनात आहे ना ते तुम्ही महाराजांना सांगा। अशा पद्धतीने देवाकडेच काय आहे ते मागायचं, देवाकडेच रडायचं, इतर कोणासमोरही रडायचं नाही। आणि महाराज नेहमी म्हणायचे, जो माझ्यासमोर झुकतो ना त्याला आयुष्यात कधीच कोणासमोर झुकायची वेळ येत नाही। आणि हे खरं आहे। तुमचं जे काही, मी तुम्हाला सांगते, तुमचे जे काही त्रास आहे, दुःख आहे, महाराजांसमोर बसा, महाराजांना सांगा। तुमचं सगळं बोलून झाल्यावरती महाराजांसमोर 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही महाराजांसमोर बसा। अगदी तुम्ही नाही, जसं तुम्हाला जमेल तसं, अगदी तुम्ही 5 मिनिटं जरी बसलात तरी चालेल। डोळे बंद करून बसा आणि नामस्मरण करा। बघा, उठता बसता आपण अखंड आपल्या नामस्मरण चालूच असतो, आपण नामस्मरण करतच असतो। पण स्वामींसमोर बसून तुमचं सगळं संकट सांगून झाल्यानंतर, तुमचं जे काय तुमचं स्वामींसोबत बोलणं झाल्यानंतर, तुम्ही अगदी 5 मिनिटं, 10 मिनिटं, जसं तुम्हाला जमेल तसं बसा, शांत मन शांत ठेवून आणि स्वामींचं नामस्मरण करा। कलियुगात नामस्मरण सारखी कोणती सेवा नाहीये। एक स्वामी चरित्र सारामृत आणि महाराजांचं नामस्मरण हे खूप मोठं आहे। जेव्हा आपण महाराजांचे अखंड नामस्मरण करत असतो ना, तेव्हा महाराज आपल्याला अखंड जपत असतात। आपण चालता बोलता उठता बसता नामस्मरण करत असतो, पण बघा तेव्हा आपलं मन किती भटकत असतं। आपल्याला कोण दिसतं, कोण माणसं येतात, मग आपण त्यांच्याशी बोलतो, काही वाईट गोष्टी दिसतात तर काही चांगल्या दिसतात। म्हणून ना, अखंड नामस्मरण तुम्ही करा, उठता बसता कधीही कुठेही तुम्ही नामस्मरण करू शकता, पण अगदी 5-10 मिनिटं तरी स्वामींसमोर बसून तुमचं जे काही मनात आहे ते त्यांना सांगून तुम्ही नामस्मरण करा। महाराजांसमोर बसून तुमचं दुःख, चिंता, त्रास सर्व सोडून महाराजांना सांगा, महाराज मला माझ्या इच्छेनुसार जगायचं नाहीये, मला तुमच्या इच्छेनुसार जगायचं आहे। आणि स्वतःच्या इच्छेत जगण्यापेक्षा महाराजांच्या इच्छेत जगण्याची जी आनंद आहे ते कशातच नाहीये।
म्हणजे काय, मला काय हवंय ह्याच्यापेक्षा महाराज मला काय देणार आहे, हे जे कन्सेप्ट आहे ना ते मनात ठेवायचं. मला हे मिळालं नाही, माझ्या मनाविरुद्ध काही घडले तर महाराजांना हे मला द्यायचं नाहीये, असंच एक मनात ठेवायचं आणि कार्याला सुरुवात करायची. बघा, आज तुम्ही 5 मिनिटं महाराजांसमोर बसा आणि तुमचं जे काही आहे ते सांगा आणि नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नामस्मरण करताना काही झोप लागते किंवा काहीतरी वेगळे विचार येतात, मग अशा वेळेस तुम्ही तुमचा जो आवाज आहे, तुम्ही नामस्मरण करताना आपल्या स्वतःच्या कानाला ऐकू येईल एवढ्या आवाजात तुम्ही नामस्मरण करा आणि तुम्ही त्या आवाजाकडे तुमचं लक्ष केंद्रित करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपल्याला आपल्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचंय. अशा केल्याने कुठलाही विचार तुमच्या मनात येणार नाही. बघा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नाही, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक उच्चार आपल्या कानामध्ये आले पाहिजे आणि व्यवस्थित आपल्याला करायचंय. कुठलीही सेवा करताना आपल्या कानाला स्वतःला ऐकू येईल तेवढ्या आवाजात आपल्याला पाठ करायचं असतं किंवा नामस्मरण करायचं असतं. तुम्ही ही सेवा करून बघा. तुमचं जे काही त्रास आहे, तुमचे जे काही संकट आहे ते सगळं सोडा आणि सेवेला सुरुवात करा. अखंड नामस्मरण करा. सगळं करता करविता आपले महाराज आहेत, पण त्याच्याचबरोबर तुमचं मेहनत, तुमचे कष्ट, तुमचे प्रयत्न खूप महत्त्वाचं आहे. कष्ट आणि आपण प्रयत्न करत असताना आपल्या महाराजांची साथ असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. महाराजांचा हात आपल्या डोक्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची कुठलीच सेवा वाया जाणार नाही. नामस्मरण करा. महाराजांच्या सेवेत तुम्ही आला आहात, तुमचं सगळंच चांगलं होणार आहे. तुम्हाला सेवा करायची, तुम्हाला फक्त नामस्मरण करायचं आहे. तुम्ही स्वामींची सेवा हातात घेतली आहे, नामस्मरण तुम्ही स्वामींचं करणार आहात, तुम्हाला कधीच कुठलं संकट तुमच्यावर येऊ देणार नाही स्वामी. पण त्याच्याच बरोबर तुमचे कर्म सुद्धा चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे. कधी कोणाबद्दल वाईट विचार करू नका, कोणाचं वाईट विचार करू नका, कोणाचं वाईट करू सुद्धा नका, कोणाच्या पाठून कोणाची निंदा करू नका. नेहमी चांगला विचार करा. चांगल्या वृत्तीचे लोक आपल्या आसपास असावे. हा, एखादा जर वाईट वागतोय, त्याचं वाईट विचार आहेत, वाईट वागतोय, तर ते त्याचे कर्म आणि आपण जर वाईट वागलो तर ते आपले कर्म. आपल्या महाराजांनी आपल्याला ते शिकवण दिलेलं नाहीये. तुम्ही चांगलं वागा, तुमचं चांगलंच होणार. भले तुम्ही सेवा थोडी कमी करा चालेल, पण तुम्ही तुमचं विचार आणि तुमचं वागणं चांगलं ठेवा. त्याचं फळ महाराज तुम्हाला नक्की देणार. नाही मला ग्रंथ वाचायची मानसिकता आहे, नाही मला माल घ्यायची आणि जप करायची मानसिकता आहे, काही हरकत नाही. कोणती सेवा नाही तुम्हाला जमत आहे, काही हरकत नाही. तुम्ही 5-10 मिनिटं स्वामींसमोर, महाराजांसमोर बसायचंय आणि तुम्हाला नामस्मरण करायचंय. आणि तुम्ही जे काही तुमचं काम करताय, उठताय बसताय, कुठे तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय, कामावर जाताय, येता बसता, तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता. काय होतो ना, जर खूप दुःखात आहेत आपण, खूप त्रास आहे, तर काय होतो, सेवेत मन लागत नाही. पूर्ण लक्ष आपलं त्या दुःखात, त्रासात असतं. मग अशा वेळेस तुम्ही काय करा, स्वामींसमोर बसा, स्वामींना मुजरा करा, नतमस्तक व्हा, रडा स्वामींसमोर, स्वामींना रागवा, स्वामींना विचारा. तुम्ही तुमच्या मनात जे काय ते तुम्ही स्वामींना सांगा. तुमचं मन हलकं करा. त्यानंतर तुम्ही नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्ही महाराजांचं नामस्मरण करा. बघा, अखंड सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता. महाराज जेवढं तुम्ही नामस्मरण कराल तेवढं महाराज तुम्हाला जपतील. बघा, आपण सोशल मीडिया चालू केलं की 15-20 मिनिटं कसे जातात आपल्याला समजत नाही. तेच 15-20 मिनिटं तुम्ही महाराजांसमोर बसून जर नामस्मरण केलात तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. तुमचे दिवस बदलल्याशिवाय राहणार नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. मी खूप अभिमानाने, प्राऊडली तुम्हाला सांगते, माझ्या आयुष्यात जे काही दुःख, त्रास होते ते माझ्या कर्माचे फळ आहेत. आणि जे काही माझ्या आयुष्यात चांगलं आहे, जे चांगले सुखाचे दिवस आले, ते सगळं महाराजांची कृपा आहे. भिवू नका, महाराज तुमच्या पाठीशी आहे. सेवेला सुरुवात करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती.
तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.